महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे जमीन परिषद घेतली। त्यात शेतकऱ्यांशी आणि पत्रकारांशी संवाद साधत रायगडची शेती वाचली पाहिजे, जमीन वाचली पाहिजे आणि येथील शेतकरी वाचला पाहिजे अशा विविध विषयावर आवाहन करत होते। यावेळी अनेक शेतकऱ्यांना त्यांनी भविष्यात येणाऱ्या प्रकल्पांना लागणाऱ्या जमिनी या अजिबात विकू नका आणि दुसऱ्यांच्या हवाली करू नका असे आवाहन करत शेतकऱ्यांना जागृत केले। आपल्या सर्वांना साहेबांनी मार्गदर्शन केलेले आहे की जमिनी विकू नका आणि खरंच आपले लोक भाबडे आहेत। आपल्याच इथले दलाल आपलेच लोक जे जमिनीचा व्यवहार करतात ते आपल्याला येऊन भुसवतात की जागा वे काय आहे तिथे हे आहे ते, पण भविष्यात आपल्याला ह्याच जागेचा खूप फायदा होणार आहे। म्हणून आपण आपली जागा विकू नये एवढी मेहरबानी करा। साहेबांचा आदेश आपण पालन करा। साहेबांचाच नाही तर आपण आपल्याला समजलं पाहिजे की आपण आपली जागा विकून काय करतोय। उद्या बाहेरचे लोक येऊन आपल्या छाताड्यावर बसणार, हॉटेला काढणार, हे करणार आणि आपली माणसं तिथं नोकऱ्या करणार। तर कुठेतरी आपणच आपल्या जागेमध्ये काहीतरी करूया ना, उद्योगधंदे। आपल्या जागेवर आपण मालकाचं काम का नाही करू शकत। तर माझं भविष्यात आपल्या सर्वांना हे असं आहे, विनंती आहे की आपण जागा विकू नका, नाही तर बाहेरचे येऊन आपल्याला इथून पावणे करून टाकतील आणि ते इथले मालक होऊन जातील। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्थानिक शेतकरी म्हणून हे सांगेन की आपली जी शेती आहे या शेतीला काही जोडधंदा असेल तर आपण शेती व्यवस्थित करूसुद्धा शकतो आणि पुढच्या पिढीसाठी ते चांगलं आहे। कारण आता जर आपण जमीन जर विकून बसलो तर पुढच्या पिढीला शेती ही बघतासुद्धा येणार नाही, अशी अवस्था आहे। एकंदरीत साहेबांनी एक चांगला विषय घेतलेला आहे। ह्या विषयाचा लोकांनी विचार करायला पाहिजे, शेतकऱ्यांनी, कारण हा चांगला विषय आहे। आतापर्यंत शेती विकलेली आहे। दुसरी गोष्ट, प्रकल्पांमध्ये काही लोकांच्या शेती गेलेली आहे पूर्वीपासून, तर त्या लोकांना त्यावेळेला काय मोबदलासुद्धा मिळत नव्हता। 200 रुपये 250 रुपये मोबदला मिळत होता। आजच्या तारखेला साधारण चांगला हे मिळतोय, प्रकल्पाच्या ह्याच्यातून चांगला पैसा मिळतोय। तरीसुद्धा सध्या आता आपल्याकडे काय राहिलेलं नाही, कारण पूर्वी जे प्रकल्प झालेले आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे सगळं रोड बीड याच्यासाठी जे जागा गेल्या त्यांना 200 रुपयाच्या वरती कुणाला पैसे मिळालेले नाहीत। आपण इतर शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? इतर शेतकऱ्यांना हेच आवाहन करू की आपली जी स्वतःची काय थोडी बहुत शेती शिल्लक आहे ती विकू नका, कारण पुढच्या पिढीला कमीत कमी शेती बघायला तरी मिळावी ही अपेक्षा आहे।